नमस्कार रसिक श्रोते हो. एक फार सुरेख लेख वाचनात आला, आपल्यासोबत शेअर करते. ऐकूया. लेखिका आहेत सौ विदुला जोगळेकर. ऐकूया वंगण. सकाळच्या गडबडीत नेमकी ट्रॉली बाहेर ओढताना अडकली. धड ना आत धड ना बाहेर. वैतागच. नेमके चहा साखरेचे डबे आत अडकलेले. आतल्या आत चडफड नुसती. आता सुतार बोलवावा लागणार. एवढ्याशा कामाकरता तो आढेवेढे घेणार, नाहीतर बजेट वाढवून या कशा मोडीत काढायला झाल्यात याची गाथा वाचणार. आजकाल मॉड्युलर किचन कसं जोरात चाललंय. माझी इकडे कामं, माझी तिकडे कामं, सगळं क्षणात मनात आणि डोळ्यासमोरून तरळून गेलं. जोर देऊन जरा ओढून बघितलं तर कटकट आवाज काढलाच तिनं. लादी पुसायला आलेल्या मावशी म्हणाल्या, खोबरेल तेलाचं बोट फिरवा ताई, कडेच्या पट्टीवर सरकेल, तात्पुरतं तरी निभावेल. चांगली आयडिया. मी पटकन तेलाचं बोट फिरवलं. 2 मिनिटांनी ट्रॉली आपसुकच आत बाहेर झाली. कसलं भारी काम झालं. मी एकदम आनंदाने तिला धन्यवाद म्हटलं. बरं झालं बाई वेळेत आलीस, नाहीतर चहा पावडर विकत आणावी लागली असती मला. ती पण हसली. वंगण लागतंय ताई, थेंबभर पुरतं, पण लागतं अधेमध्ये. ते मिळालं की सगळं सुरळीत होऊन जातं बघा, क्षणात. खरंच वंगण लागतं. फक्त मशीन वस्तूंनाच नाही तर माणसांनाही. अगदी त्याच्या देहा इतकंच मनाला सुद्धा. अगदी नात्यांनाही वंगण आवश्यक असतंच. 4 चांगल्या शब्दांचं, आश्वासक स्पर्शाचं, सदिच्छांचं, विचारांचं, वाचनाचं, सुरमैफिलींचं, श्रद्धेचं, भक्तीचं, नजरेतल्या भावाचं, योगनिद्रेचं, कला कल्पनेचं वंगण, जे मनाला मोडकळीस येण्यापासून वाचवतं. मरगळ येऊन कोरड्या ठक्क पडलेल्या वृत्तीवर हे वंगण पूर्ववत जगण्याकडे अलगद घेऊन जातं. लहानपणी आजी सगळ्या नातवंडांना ओळीत बसवून चहाबरोबर एरंडेल पाजायची. प्यायचं म्हणजे प्यायचं. कितीही आदळआपट केली तरी तिचा हेका ती सोडायची नाही. पोट आतड्यांचं ते वंगणच आहे. 1-2 महिन्यांनी एकदा घेतलं की पोटाचं काम निर्धोक चालू राहतं आणि मग तुम्ही अभरसभर हादडायला मोकळे. कानात तेल, नाकात 2 थेंब तूप, डोक्यावर बुदलीभर कोमट तेल. शनिवारी रात्रीचा हमखास वंगणाचा कार्यक्रम कित्येक वर्ष आमच्या पिढीने खरं तर अनुभवलाय. रात्री झोपल्यावर कधीतरी काशाच्या वाटेनं तळपाय घासून द्यायची. शरीरातल्या उष्णतेवरचं तिचं ते वंगण होतं. खरं तर जन्मापासून हे वंगण वेगवेगळ्या रूपात आपली सोबत करत असतं. आपले शारीरिक, आर्थिक, मानसिक मार्ग निर्धोक करत राहतं. कारण स्निग्धता हा भाव ओतप्रोत या वंगणात भरलेला असतो. जाईल तेथे मऊपण पेरणं, कोरडेपणाचा गंज मिटवणं आणि पूर्वस्थितीत आणून सोडणं, हा भावच आहे ह्या वंगणाचा. क्षमा, सोडून देणं, माघार घेणं, प्रसंगानुरूप मदतीला जाणं, हळुवार फुंकर घालणं, स्वच्छ शुद्ध अंतःकरणाने समोरच्याशी शांतपणे बोलणं, हे नाती जपण्यासाठी लागणारं एक प्रकारचं वंगणच आहे. वंगण नसतं तर जगात फक्त खडखडाटच ऐकू आला असता, असं मला नेहमी वाटतं. जीवनातले स्निग्धांश संपले तर फक्त कोरडेपणाच उरतो आणि हाच कोरडेपणा क्षणात भस्मसात करतो. त्यामुळे जगण्यात येणारे हरेक प्रकारचे वंगण जपणं, प्रसंगी ते वापरणं फार आवश्यक असतं. निर्जीव मशीन सामुग्रीला जिथं त्याचं महत्त्व समजतं
तिथं तुमच्या आमच्यासारख्या जीवांनी ते जाणलंच पाहिजे, त्यांचं जतन केलं पाहिजे, तर जगणं लयीत सुसह्यच होत राहील. विदुला जोगळेकर यांचे हे सुरेख विचार. खरोखरच रसिक श्रोते हो, आयुष्यात वंगण हे आवश्यकच असतं. मग ते प्रेमाचं असो, वात्सल्याचं असो, मनमोकळेपणी मारलेल्या गप्पांचं असो, शांत राहण्याचं असो, असं वेगवेगळ्या स्वरूपातलं वंगण हे आयुष्यात नक्कीच आवश्यक असतं. कसे वाटले हे विचार, आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि हो, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असाच लोभ असू देत. मनापासून धन्यवाद.